ए भाई राइडर गाइस, ये रात है, ये मौसम, नदी का किनारा, ये चल चल हवा। हाय, वेलकम टू माई चैनल गाइस। मॉर्निंग के बजे 5:15, अभी हम लोग निकल रहे हैं एक बड़ी राइड पे। देखते हैं गाइस आगे क्या क्या होता है, आपको पूरा इन्फॉर्मेशन मिलेगा। चलिए। वेलकम, लेट्स गो गाइस। पूरा अंधेरा छाया हुआ है। लेट्स गो गाइस। चलिए गाइस, गुड मॉर्निंग। सुबह के बज चुके हैं 5:30 बजे और हम लोग का ये चल रहा है राइड। गाइस हम लोग 3-4 गाड़ी है राइड पे। अभी आगे जाके देखते हैं कितने जन किधर किधर गए हैं। वीरा से जाएंगे हम लोग मंडनगढ़। मंडनगढ़ का राइड है गाइस। अर्धी पब्लिक पुढे फाउंटेनला वाट बघते। गरम खूप होत आहे ह्या पूर्ण गिअर्स मध्ये, एवढं गरम होते बापरे। काही थंडी जाणवतच नाही विरार मध्ये तर। आणि जॅकेट एवढं हेवी वाटतंय ना, खूप हेवी वाटतंय गाइस। चलो राइड को शुरू करते हैं, लेके गणपति बाप्पाचं नाव। गणपति बाप्पा मोरया। टारगेट है 9 बजे तक पनवेल कलंबोली पहुंचने का गाइस। देखते हैं अभी कौन से टार्गेट पे जा रहे हम लोग। गिअर्स घातल्यानंतर असं काय वाटतच नाही की किती फास्ट आहे गाडी आणि किती स्लो आहे। काय स्लो असेल तर थोडासा गरम वगैरे होतो, थोडं म्हणजे जरा जास्तच होतो गरम, पण फास्टमध्ये असं फील होत नाही गाडी एवढा फास्टला आहे। ॲक्च्युली मी काच पण नाही बंद केली आहे, आता काच बंद केली गाईज। ओमी दादा डायरेक्ट फाउंटनला भेटणार आहे आणि अक्षय दादा आपला भेटणार आहे डायरेक्ट कलंबोली। तृप्ती दीदी पण भेटणार आहे डायरेक्ट कलंबोली। कलंबोलीच्या मॅकडीला आम्ही रेस्ट घेणार आहे गाईज। एक ब्रेक असणार आहे आमचा, फर्स्ट हा तिकडे, नंतर सेकंड पाली वगैरे असं असणार आहे। बघू गाईज कसा ब्रेक घेतोय आम्ही। आमचा माणूस पुढे पुढे येतोय, ड्रायव्हिंग सीटवर येतोय। आता रोड पूर्ण खाली भेटणार आहेत मला, बघू आता कुठे कुठपर्यंत रोड खाली भेटतील, कारण हायवेचा एक मोठा सीन आहे तिकडे। जर रोड म्हणजे ट्रॅफिक असेल तर पूर्ण प्रॉब्लेम होईल, खूप प्रॉब्लेम होणार। बने रहिए गाइस, बने रहिए और सब्सक्राइब करते जाइए। लाइक ठीक है, अगर पसंद है तो लाइक कीजिए, वरना लाइक नहीं मिला तो भी कुछ प्रॉब्लम नहीं है, लेकिन सब्सक्राइब जरूर कीजिए गाइस। आपका बंदा बहुत कड़ी मेहनत कर रहा है दिन रात एक करके। गाइस आपले शॉर्ट्स बघा, शॉर्ट्स जर आवडत असतील तर त्याच्यावर कमेंट्स करा। ह्या एरियामध्ये पावसाळ्यात पाणी भरतं, त्यामुळे हा जो रोड आहे तो आता गव्हर्नमेंटने वर करायचा ठरवलं आहे, म्हणून थोडे हाईट वाढवले गव्हर्नमेंटने। बाजूचा रोड बघू शकता तुम्ही, त्या लेवलला आहे।
तुम्हाला दाखवतो गाईस. बाजूचा रोड बघा किती कोणत्या खालच्या पातळीवर आहे. हा रोड थोडा वर केला आहे कारण की इकडे हा सेंट्रल पार्कचा भाग आहे नालासोपारा एरियामध्ये, आणि इकडे पाणी पावसाळ्यात भरतंच आणि भरतंच आणि भरतं. गाईस म्हशी चरायला चालले आहेत. कुठल्या हां बरोबर बरोबर. गाय एकदा आम्हाला गायीने धक्का मारलेला, गायने मारा धक्का. गाईस खूप ट्रॅफिक आहे. मॉर्निंगला पण एवढा ट्रॅफिक आहे ना असा, आणि धुराळा उडवून उडवून चालतायत कारण काम चालू आहे, त्यामुळे काहीच करू शकत नाही आपण. आणि एवढा हात दुखायला लागला आहे ट्रॅफिकमध्ये. हा एक रोड झाला क्रॉस की एक घोडबंदर क्रॉस करायचा आहे. घोडबंदर क्रॉस झाला की जरा शांतता मिळेल. टायर असा वाकडा का होतो काय कळत नाही रे मला. बापरे, असं चालणार तर कसं होणार गाईज. गाईज हायवेचं ट्रॅफिक तर काय खाली होत नाही आहे. बघू शकता अपोजिट रोडला, या रोडला पण खूप ट्रॅफिक होता. पण आता थोडं पुढे आलो आहे, मालजीपाड्याच्या पुढे. आणि जरा गाडीमध्ये टायरचा इश्यू जरा होतो आहे कारण की गाडी वाकडे तिकडे होते गाईज, म्हणून जरा मी एकदम स्लो चालवतो आहे. काय इश्यू झाला आहे काय कळत नाही, मूडच ऑफ झाला आहे माझा. टायरमध्ये काहीतरी इश्यू आला आहे गाईज. त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतो गाडी चालवायला. गाईज आता आलो आहेत फाउंटेनला. खूप वेळ लागला फाउंटेनला यायला, 1 तास लागला यार. थांब थांब थांब. अरे टायर काम का टायर आहे ना असं असं झालं रे. अरे ते रस्ता कसा आहे हा काय. अरे भाई कंट्रोलच झाली नाही. अरे माझी उदास झाली नाही अशी. गाईज लुक ॲट दिस गाईज. हा आहे ओमी दादा, आपला एक सेकंड रायडर आहे गाईज. हा ओमी से हाय. गाईज बघू शकता याने निंजा 10XR घेऊन आलाय. एकदम थंड थंड वारा येतोय, मस्त वाटतंय जरा आता. कारण की ट्रॅफिकमधून निघाल्यानंतर जेव्हा गाडी पळते तेव्हा जरा एकदम भारी वाटतं. आणि हा आहे घोडबंदरचा रोड. इकडे नेहमी ट्रॅफिक असतो आणि आता जरासा खाली मिळाला आहे रोड, त्यामुळे आपण जरा गाडी पळवत आहे. टायरमध्ये हवा कमी असल्यामुळे थोडासा कॉन्फिडन्स लेवल लो झाला आहे. कॉन्फिडन्स लेवल आणण्यासाठी पुन्हा आपल्याला. ए भाई रायडर गाईज लुक ॲट दिस गाईज. गाईज बंदा मागून आला, झुप 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 करत गेला गाईज. फुल छपरी रायडर. छपरी रायडरला कॅच करूया गाईज, पण आपण आता कॅच नाही करू शकत कारण तुम्हाला पण माहिती आहे हे असे वाकडे तिकडे रोड झाले आहेत ना गाईज, त्याच्यामुळे चालवलं जरा मजा येत नाही गाडी.
मॉर्निंगची राईडची वेगळीच मजा असते. जर तुम्ही पण एक रायडर असाल तर तुम्हाला त्याचं महत्त्व कळत असेल. आता सिग्नलवर सिग्नल असतात इकडे. हे सोडल्यानंतर एकदा असंच सिग्नल तोडलेला सगळे, म्हणजे पुढचा गेला म्हणून मी पण गेलो मागे आणि मला फाईन बसला. पण आता नाही बसणार, कारण की आता आपलं लक्ष असणार. तो गाइस अभी हवा भर के हो गया, अभी निकल रहे हम लोग. गाईज बघू शकता तुम्ही कशी पब्लिक आहे. गाईज आता आलेत आपण ठाण्यामध्ये कापूर बावडी. गाईज कापूर बावडीवरून पुढे सरळ जायचं. सरळ गेल्यानंतर आता एक ब्रिज लागेल, तो ब्रिज चढायचा. मग ब्रिज चढल्यानंतर लेफ्ट मारायचा. हा ब्रिज एकदम भारीच वाटतोय. ब्रिज तर एकदम भारीच आहे. आता इकडनं व्ह्यू पण एकदम भारीच मिळेल आपल्याला. अरे रे रे भाई साहब उड़ रही है गाइस. गाय हो गाइस व्यू बघा गाइस. व्यू वाव व्हॉट अ व्यू यार. सूर्य पण दिसतोय मस्त. के लिए पब्लिक निकल गई है गाइस. तो अभी ये रोड पे पूरा ट्रैफिक दिखेगा आपको. आमचा माणूस झोपतोय नुसता, काय कळत नाही राईडला आलाय की झोपायला आलाय. ऐरोलीला आलोय गाइस आता. ऐरोलीचा माइंड फ्रेश. हा एक रोड एकदम मस्त आहे. इथे गाडी चालवायला भारी वाटतं जरा. एकदम सुसाट आणि मस्त, मला बरं वाटतंय. आपला दादा कुठे गेला, लांब पर्यंत दिसत नाहीये. आपण चुकलोय असं वाटतंय. आपला दादा कुठे गायब झालाय. आता आपण कलंबोलीला पोहोचू, तर तिकडे रिपब्लिक मिळेल अजून. चल चल ना. अरे नाही केला. काय पेंट केले यार, भारी एकदम मस्त. पहिल्यांदा एवढ्या लवकर ऐरोली क्रॉस केला आहे. नाही तर आम्हाला ऐरोली क्रॉस करायला 12-1-2 वाजतात. आणि आज पहिल्यांदाच ऐरोली एवढ्या लवकर क्रॉस केलाय गाईज. त्यासाठी खूप भारी वाटतंय. मॉर्निंगला एकदम लवकर निघाल्यानंतर जरा राईड करायला पण मस्त वाटतं. आणि थंड वारा, त्यात थकवा जाणवत नाही जास्त. आणि मॉर्निंगचं कसं जरा भूक पण लागते. मग एक स्टॉप असतो कलंबोली मॅगडी, तर तो स्टॉप घेणार आहे आम्ही.
आणि आता भूक पण लागली आहे. भावांनो, मित्रांनो आणि माझ्या सगळ्यांनो, थोडी गाडी आता हातात बसल्यासारखी वाटते, त्यामुळे थोडं रेवकर रेवकर रेवकर. एक वेगळाच आनंद आहे राईडचा. तुम्ही कधी असे फ्रस्ट्रेट असाल किंवा कंटाळा आला असेल जॉबपासून, 4-5 दिवसाची एक सुट्टी टाकायची आणि मस्त जायचं गाईज फिरायला, फुल एन्जॉय. 4-5 मित्र बघायचे, मित्र तरी चालतील गाडी काढा आणि निघा, नंतर त्यांची जळवा. माझे मित्र साले ना ह्या सगळ्या गोष्टीत रस नाही आहे. काही आहेत त्यांना फक्त त्याच एरियामध्ये फिरायला आवडतं, त्या एरियाच्या बाहेर जात नाही कधी. काही आहेत ते जातात तरी, पण ते कसे जरा दूर आहेत. मी मुंबईत IKEA इकडे आवे, खूप मोठं आहे, बघू शकता तुम्ही. आणि पुढे गेल्यानंतर इकडेच पुढे तुर्बे स्टेशन आहे. ते स्टेशन पण एकदम भारी आहे, खूप मोठं आहे. ह्या साईडचे सगळे स्टेशन जरा मोठेच आहेत, कारण की इकडे स्पेस खूप जास्त मिळाली आहे लोकांना, त्यामुळे एकदम असे भल्लाड मोठे करून ठेवले त्या लोकांनी. गाईज, हा आहे पागोडा. पागोडा बघू शकता तुम्ही, मस्त व्ह्यू आहे. आणि इकडे आहे सन. हो, हा जो रोड आहे, ह्या रोडवर गाडी चालवायला वेगळीच मजा येते. ब्रेकफास्ट में मैं तो खाने वाला मैक्स स्पाइसी चिकन प्रीमियम और एक कॉफ़ी कैफेचिनो. गाइस, मस्त मज़ा येणार आहे खायला. गाइस, कमेंट में बताइए नेक्स्ट हम लोग कहाँ पे जाए. और रात है, ये मौसम, नदी का किनारा, ये चल चल हवा. ओ भाई साहब क्या हो रहा है, क्या हो रहा है भाई साहब, कुछ समझ में नहीं आया क्या हो गया. आगे वाले ने अर्जेंट ब्रेक दबाया तो हमने भी अर्जेंट ब्रेक दबाया. आ गए हैं मैकडी में, आ गए हैं. अरे आमची पब्लिक कुठे आहे बघायला लागेल जरा. मॅकडॉनल्ड्स. चला गाईज, आता आतमध्ये जातो आणि बघतो. अक्षय सावंत यांचा फोन आलेला आहे. अक्षय सावंत, आम्ही कलंबोलीच्या मॅकडीला पोहोचलेले आहेत. मी मॅकडीच्या आतमध्ये घुसतोय, दिसत नाही तो. कुठे आहे तू? गाईस, बंदा येतोय. चल आपण वर बसूया तोपर्यंत. हे खालीच बसूया. वर बसूया की खाली? वरच. हां, येतोय तर बोलला मला, तर बघूया. नाही, इथूनच येतो, पण तो मुंबई मार्गे येतो असं. गाइस, देख सकते हैं ऐरोलीचा मॅकडी. इकडे बसूया. दादा आला आहे आपला. दादा हे निघत नाही आहे माझ्याने, उलट लागलं वाटतं काहीतरी.
तर मित्रांनो, ह्याचा पुढचा व्हिडिओ पूर्ण म्यूट झाला आहे. कलंबोली पनवेलपासून ते मंडणगडपर्यंत पूर्ण व्हिडिओ म्यूट रेकॉर्ड झाला आहे. त्यामुळे मी हा व्हिडिओ पूर्ण अपलोड करत नाही आहे. कारण जेव्हा मी हेल्मेट काढत होतो तेव्हा माझा हात माईकच्या पिनला लागला आणि माईकची पिन लूज झाली. त्यामुळे पनवेलपासून ते मंडणगडपर्यंतचा व्हिडिओ पूर्ण म्यूट झालेला आहे मित्रांनो. त्यामुळे मी हा व्हिडिओ पूर्ण अपलोड करू शकत नाही. सो गाईज, काही असे शॉर्ट्स आहेत ते मी ह्या व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत. सो तुम्ही बघू शकता. मित्रांनो, हा आहे पालीचा एंट्रन्स आणि इथून आम्ही पुढे आतमध्ये देवळापर्यंत गेलो. हे आहे गाभाऱ्यात जाण्याचा मार्ग. इथे दीदीने केली शॉपिंग आणि दीदी जरा जास्तच पटेली माळत होती. येतो. अरे ही कोण चालवणार? मी मागे बसतो. ये एकदम फास्ट चालवतो ना बेटा. चालवतो. आपल्याला फास्टच रायडर पाहिजे. हे आहे मंडणगड डेपो. तर मित्रांनो, फायनली मी पोहोचलो आहे आपल्या गावी. छान असा उतरणीचा रोड आहे. हे आहे गावची शाळा आणि हनुमान मंदिर. तर फायनली मित्रांनो, आता मी तुम्हाला दाखवत आहे आपलं गावचं घर.
पार्वती निवास. तर मित्रांनो, फायनली मी पोचलो आहे गावी आणि हे आहे आपलं घर. चला तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी इकडे संपवतो. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक शेअर सगळं करा. बाय बाय.